हाय एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. सो हा व्हिडिओ पूर्ण मराठीमधून होणार आहे कारण खूप लोकांचे मला मेसेजेस येतात की दीदी ENTCचा स्कोप काय आहे. आम्ही IT मध्ये ट्राय करतोय. ENTC मध्ये मला नाही अपॉर्च्युनिटीज येत आहेत. काय असतील अपॉर्च्युनिटीज. तर मी म्हटलं हा म्हणजे मी गेलीये त्या फेजमधून, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगावं. तर येस, दिस व्हिडिओ इज ऑल अबाउट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि त्याच्यामध्ये काय काय असतं, काय काय अपॉर्च्युनिटीज असतात याच्याबद्दल. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, जर तुम्ही टायर कॉलेजेसमधून असाल, IITs मधून, COEP, VJTI मधून, तर तुमच्याकडे कोर ENTC साठी कंपनीज येतात, खूप साऱ्या कंपनीज येतात. बट जर तुम्ही टायर 2 कॉलेजेस मधून असाल तर तुमच्याकडे कोरसाठी कंपनीज थोडेसे चान्सेस कमी आहेत आणि जरी त्या कंपनीज आल्या तरी तुला खूप कमी पॅकेजेस देतात. सो मी आज या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की काय काय केलं पाहिजे तुम्ही जर तुम्ही ENTC घेत असाल तर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा फॅक्टर म्हणजे तुमचं एमटेकचं प्लॅन. जर तुम्ही टायर 2 मधून जाताय पुढे कुठेतरी सेमीकंडक्टर्स मध्ये या फिर तुम्हाला खूप छान जॉब हवा असेल IT सारखा, तर तुम्हाला एमटेक करणं खूप मॅन्डेटरी आहे. कारण जर तुम्ही एमटेक छान कॉलेजमधून केलं तर तिथे छान प्लेसमेंट, छान कॅम्पस येतात, छान प्लेसमेंट होते. तर एमटेक इज मस्ट. जर तुम्ही टायर 1 टायर 2 कडून असाल, ENTC मध्ये एमटेक करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही COEP VJTI कडून असाल, IIT मधून असाल तर नो वरीज, तुम्हाला इझिली बीटेक वरती जॉब छान भेटून जाईल. तर काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा. आणि येस, जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आय एम ऑलवेज ओपन फॉर युअर सजेशन्स. लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. जो तुमच्याकडे आता फोन आहे ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ते एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे. ओके, सो तुम्ही इथे बसून तुमच्या अमेरिकेच्या फ्रेंडला कॉल करू शकता. दॅट इज टेलिकम्युनिकेशन. आणि तुमचा फोन चालतोय, त्या बॅटरीज चालतात, त्याच्यामध्ये प्रोसेसर आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो बेसिकली इलेक्ट्रॉनिक्सचे आणि खूप काही काही ऍप्लिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरात बसून, आता तुम्ही इथे बसलाय आणि तुम्हाला फॅन कंट्रोल करायचं, तुम्ही फोनवरून रिमोट युज करून फॅन कंट्रोल करू शकता. टीव्हीचे चॅनल चेंज करू शकतात. आणि तुम्ही फोनवरून गुगल मॅप बघताय, रॅपिडो वाल्या काकांना समजताय की तुम्ही ऍक्च्युअल कुठे आहात, तुम्हाला समजतंय ऍक्च्युअल काका कुठे आहेत. हे झालं कम्युनिकेशन, हे झालं टेलिकम्युनिकेशन. जी जीपीएसची चिप आपल्या फोनमध्ये असते त्याचा युज करून आपण आपलं लोकेशन दुसऱ्यांना सांगू शकतो. तो म्हणजे इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा यूज आहे. सो याचा स्कोप तर जाणार नाहीये, पण तुम्हाला जी नवीन टेक्नॉलॉजी येते, 5G येते, IoT येत आहे, सेमीकंडक्टर, VLSI, म्हणजे हे दोन्ही एकच आहे. या सगळ्या टेक्नॉलॉजीजना अडॅप्ट करता आला पाहिजे. जर तुम्ही ते छान पद्धतीने केलं तर तुम्हाला जॉबसाठी खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. लेट मी गिव्ह यू वन सिम्पल एक्झाम्पल. तुमच्या गावाकडे तुमचे आजी आजोबा असतील तर आजकाल काही लोक काय करतात, त्यांच्याकडे एक डिव्हाइस दिलं जातं, त्यांच्या हातावरती ते बांधलं जातं आणि तुम्ही शहरात बसला, तुमच्याकडे फोन आहे. त्यांचे ऑक्सिजन लेवल, त्यांचं टेम्परेचर, त्यांचे मोशन्स आपण इथे बघून कंट्रोल करू शकतो. की काहीतरी इमर्जन्सी आली की आपल्याला ते लगेच अलार्म ट्रिगर होईल, ते पण सिस्टीम आहे. आणि किंवा इमर्जन्सी आली तर ते आपल्याला डायरेक्टली कॉल लावतील की बाबा इमर्जन्सी इज हॅपनिंग समवेअर. ओके, सो इतकं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली. तुम्ही घरात बसून तुमच्या शेतातलं मोटर कंट्रोल करू शकता. तुम्ही आता राजस्थान, फॉर एक्झाम्पल, राजस्थान मधले शेतकरी काय करतात, ते घरात बसून सॉइलचं मॉइश्चर किती आहे, टेम्परेचर किती वाढत आहे, किती आणि पाण्याची गरज आहे पिकांना, तर ते मोटर सुरू करतील, बंद करतील. आजकाल ऍक्च्युली दुनियामध्ये हा इम्प्लिमेंट होत आहे. सो तुम्ही घरात बसून या गोष्टी कंट्रोल करू शकता. दिस इज अगेन द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्ही जे लॅपटॉप यूज करताय, तुम्ही ज्या रिमोट्स, टीव्ही यूज करताय, फ्रीज, रेफ्रिजरेटर, सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर असं नाहीये की याचा स्कोप कमी होणार आहे किंवा स्कोप नाहीये, पण द थिंग इज तुम्ही राईट प्लेसवरती असले पाहिजे, तुमच्याकडे राईट एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि राईट नॉलेज असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज 102% भेटणारच आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं कॉलेज. जर छान कॉलेजमधून असाल तर कॉलेजला छान प्लेसमेंट कंपनीज येतील. छान कंपनी झाल्या तर त्यांचे छान रोल भेटले की तुम्हाला छान पॅकेजेस मिळतील. सो अगेन द पूर्ण खेळ आहे तुमच्या कॉलेजेस. आता बिझनेस आणि जॉबसाठी कोणते अपॉर्च्युनिटीज आहेत? सगळ्यात इम्पॉर्टंट जे 5G आजकाल आलं आहे ते. 5G म्हणजे आता एवढ्या दिवस आपल्याकडे 2G, 3G, 4G होतं, पण 5G मुळे आपण किती फास्टली कनेक्ट होतो जगाला. म्हणजे
टाकले दुसऱ्या सेकंदाला आपल्याला रिझल्ट असतो की बाबा हा व्हॉट इज दिस, या दिस 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 दिस. आणि हे तर ठीकच आहे, पण 5G मुळे एका फॅक्टरीमध्ये किंवा आपण एकत्र 1000 पेक्षा जास्त डिव्हाइस ऍट अ टाइम कनेक्ट करू शकतो, विच इज अ ह्यूज ऍडव्हान्टेज ऑफ 5G. आणि हे 5G वरती थांबणार आहे का, तर नाही. 6G येणार, 7G येणार, 8G येणार. आणि ह्या सगळ्यासाठी जिओ सारख्या कंपन्यांना, सॅमसंग सारख्या कंपन्यांना, एअरटेल सारख्या कंपन्यांना आपल्यासारखे लोक हवेत, आपल्यासारखे इंजिनियर्स हवेत, जे टॅलेंटेड असतील, ज्यांना या गोष्टी माहिती असतील की हे कसं वर्क होतं, हे डिझाईन कसं होतं, याला टेस्ट कसं करायचं, त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सेकंड पार्ट दॅट इज IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, विच इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मी जे काही आता एक्झाम्पल सांगितलंय ते सगळे IoTचे होते. तुम्ही इमॅजिन करू शकता तुमचं रेफ्रिजरेटर म्हणजे तुमचा फ्रीज तुम्हाला सांगतोय की तुमच्या फ्रीज मधलं मिल्क, दूध संपत आहे, प्लीज रिस्टोर करा. म्हणजे हे किती ऍडव्हान्स आहे. आणि हे काही दिवसात तुम्ही बघाल तुम्ही हे सगळं इम्प्लिमेंट झालेलं आहे, पण आपल्यासारख्या लोकांपर्यंत अजून नाही आलंय, थोड्या मिडल क्लास लोकांपर्यंत, पण हे होणार आहे काही दिवसांनी. द ग्लोबल IoT मार्केट इज एक्सपेक्टेड टू क्रॉस $1 trillion बाय 2030. जस्ट इमॅजिन द नंबर, $1 trillion. आणि हे होणार आहे. आपण कितीही म्हटलं की AI वगैरे वगैरे, बट यांचा जॉब कुठेही जाणार नाहीये. आता तिसरा आणि व्हेरी इम्पॉर्टंट, सेमीकंडक्टर इंडस्ट्री. जेव्हा कोरोना आला होता तेव्हा आपल्याला जे चिप्स असतात त्याचं शॉर्टेज जाणवलं होतं. मग त्यानंतर आपल्या CM, त्यानंतर आपल्या भारतामध्ये काही निर्णय झाले आणि त्याच्यानंतर गुजरात सारख्या राज्यामध्ये आता सेमीकंडक्टरचे प्लांट्स इम्प्लिमेंट होतात. म्हणजे आपल्या मोबाईलच्या ज्या चिप्स आहेत आपण आधी त्या बाहेरून एक्सपोर्ट करायचो, पण आता त्या आपण स्वतः बनवायला सुरुवात करणार आहे. आणि VLSI इज वन ऑफ द बेस्ट जॉब्स. इट्स लाईक तुम्ही इमॅजिन करू शकता, VLSI ला स्टार्टिंग सॅलरी इज 15-20 lakhs. ऍव्हरेज हे स्टार्टिंग सॅलरी आहे, विचार करा तुम्ही. आणि ऍव्हरेज इज 30-40 lakhs. त्या दिवशी मी असं बँगलोरमध्ये फिरत होते आणि मला एक मराठी कपल दिसलं. ते 2 जण होते, ते पाणीपुरी खात होते आणि मी पण खात होते. तर दादांना मी सहज विचारलं की काय, म्हणजे कुठे काय कसं काम करतात. ते सॅमसंग मध्ये काम करत होते, सेमीकंडक्टर मध्ये, VLSI मध्ये. बट आणि मी त्यांना असं पॅकेज थोडस विचारलं, असं थोडस फिरवून, तर ते म्हणले 1.2 CR. 1.2 CR with 6 years of experience, not a joke, which is a incredible point. की खूप आहे, पण द थिंग इज त्यांना स्ट्रेस पण तेवढाच आहे. त्यांच्या ज्या वाईफ होत्या त्या म्हणत होत्या की यांना घरी द्यायला टाइमच नाही भेटत आहे, फ्री टाइम नाही. कारण इतक्या रॅपिडली टेक्नॉलॉजी इन्क्रीज होतीये, वाढतीये. आपल्याला ते ग्रॅब करायला कंटिन्युअसली लर्निंग लागतं. आणि ते कंटिन्युअसली लर्निंग केव्हा होतं, जेव्हा तुम्ही तुमचे जास्त टाइम याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता की काय आलंय बाबा, काय नवीन, काय चाललंय मार्केटमध्ये, हे सगळं बघावं लागतं. त्याच्यामुळे स्ट्रेस आहे, वर्कलोड आहे, बट करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप छान आहेत डिफेन्स आणि स्पेसमध्ये. आता DRDO आहे, इस्रो आहे, आणि खूप साऱ्या प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्या सॅटेलाइट बनवतात, रॉकेट्स बनवतात. त्यांना गरज आहे टेलिकॉम इंजिनियर्सची. त्यांना कम्युनिकेशन सिस्टीम बनवायची असते, सॅटेलाइट मधली आणि आपल्यातली. तर त्यांना खूप गरज आहे इंजिनियर. जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल की आपण इंटर्नशिपला कसं अप्लाय करू शकतो, स्किल्स कोणते डेव्हलप केले पाहिजे, त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ खूप मोठा होईल. नंतर हा स्टार्टअप. आता एक बँगलोरमध्येच एक मुलगा आहे ज्याने रिसेंटली एअर क्वालिटी डिटेक्ट करण्याचं एक डिव्हाइस बनवलं आणि ते गव्हर्नमेंटला त्यांनी विकून दिलं. तो विचार करा त्याच्याकडे किती पोटॅन्शियल असेल. आता तो असे 100 डिव्हाइस बनवू शकतो आणि 100 जागे विकू शकतो की बाबा हा तुम्हाला एअर क्वालिटी बघायची, तुम्ही हे डिव्हाइस युज करा. विच इज अ ग्रेट स्टार्टअप आयडिया. म्हणजे असं नाहीये की तुम्ही ते युज नाही होणार. आजकाल तुम्ही बघताय पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या सिटीजमध्ये किती पोल्युशन वाढलंय. आणि आपले म्हणजे लोकांना बचण्यासाठी त्यांना समजायला पाहिजे ना की किती एअर क्वालिटी. विच इज लाईक हे स्टार्टअप बेस म्हणजे काय असतं, तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय लोकांचा. ओके, तर मग याला सपोज कोणीतरी फंड गेला, कोणीतरी याला पेटेंट दिलं, तर हा एक खूप छान बिझनेस आयडिया होऊ शकतो. तर हे एक मी एक्झाम्पल दिलं, पण तुम्ही असे स्टार्टअप्स काढू शकताय, तुम्ही स्वतःचा तुमचा बिझनेस करू शकताय. तुम्हाला कोणते स्किल्स हव्यात यासाठी, तर तुम्हाला सगळं माहिती करून घ्यायची गरज नाहीये. जर तुम्हाला IoT मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एम्बेडेड सिस्टम्सकडे जा. जर तुम्हाला टेलिकम्युनिकेशन मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही टेलिकॉम मध्ये स्पेसिफिक डिग्रीज घ्या. जर तुम्हाला एम्बेडेड मध्ये असेल, VLSI मध्ये इंटरेस्ट असेल तर VLSI चे कोर्सेस करा, VLSI मध्ये MTech करा. हे सगळं दिस इज ऑल लाईक. आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर स्किल्स वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगते. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन खूप नॅरो फील्ड नाहीये, याला येत्या काळामध्ये खूप
छान एक्सपान्शन मिळणार आहे या फील्डला. कारण आजकाल बघा ना, सगळं मूव्ह होत आहे. सगळ्यांमुळे डेटा मूव्ह होतोय आणि हा डेटा मूव्ह कशामुळे होतोय? इलेक्ट्रॉनिक्समुळे होतोय, टेलिकम्युनिकेशनमुळे होतोय. तर याचा स्कोप कुठेच नाही जाणार आहे. पण द ऍक्च्युअल क्वेश्चन इज तुम्हाला किती आवडीने ते शिकायचं आहे आणि तुम्ही किती मन लावून ते शिकताय, तुम्ही किती इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी करताय. तर मी एवढं सांगेन, जे तुम्ही काही करताय ते मन लावून करा आणि काहीही डाऊट्स असेल तर प्लीज विचारा. आय एम ऑलवेज हिअर. थँक्स फॉर द वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. आणि थोडंसं जरी व्हॅल्युएबल असलं हे, तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण अजून मी या सगळ्या फील्डमध्ये नवीन आहे. मला म्हणजे मला माहिती आहे, बट मला एक्सप्रेस नाही करता येत त्या गोष्टी. मी कुठेतरी मिस करतेय, कुठेतरी काहीतरी होतंय आणि मी आय गिव्ह माय बेस्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि तुम्हाला जरी काही हवं असेल तर प्लीज सांगा मला, प्लीज. थँक्स फॉर द वॉचिंग. ओके, बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.